सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता शिवनाथ म्हणत असतो की हे जेवढं साम्राज्य तुम्हाला दिसतंय ना, हे स्वतःच्या कष्टाने मी सगळं काही उभं केलेलं आहे. कुणाच्या तरी बोलण्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आहे, माझं वाटोळं होणार नाही आहे, कळलं ना? 25 वर्षांपूर्वी याच घरामध्ये उभं राहून मी कुणाला तरी वचन दिलं होतं की याच बंगल्याच्या समोर मी माझं घर बांधेन आणि मी माझा शब्द पूर्ण केला. मी माझं घर बांधलंसुद्धा आणि टेचात इथे आता 25 वर्षे राहतोय आणि आयुष्यभर मी इथेच राहणार. कळलं ना? कुणाच्या तरी बोलण्यामुळे जर वाटोळं झालं असतं तर काही बघायलाच नको. बोला बोला, करा माझं वाटोळं करा. माझं वाटोळं करून जर तुम्हाला 2 वेळचं अन्न मिळणार असेल, तुमचं पोट भरणार असेल, तर मी माझं वाटोळंसुद्धा सहन करायला तयार आहे. बोला बोला, माझं वाटोळं करा. शिवनाथचं वाटोळं होऊ दे बोला. तेव्हा तो माणूस म्हणतो की शिवनाथचं देवा वाटोळं होऊ दे. तो म्हणतो आत्ता कसं, अंगाशी, आणि लगेच टाळ्या वाजवतो. तेव्हा इथे दूधवाला आलेला असतो. दूधवाला इथे पांढऱ्या पट्टीच्या मागे उभा राहिलेला असतो, म्हणजे शिवनाथच्या साईडला. कारण शिवनाथ आणि इथे पद्मा या दोघांच्या मध्ये जो रस्ता आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पांढरी पट्टी आहे. शिवनाथचे घराचे लोक त्या पांढऱ्या पट्टीच्या पलीकडे जात नाही आणि त्या पद्माच्या घरातले लोक पांढऱ्या पट्टीच्या इथे पलीकडे जात नाही. सगळेजण आपापल्या पट्टीच्या अलीकडेच राहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा दूधवाला येतो आणि पांढऱ्या पट्टीच्या इथे आता बाहेर उभा राहतो. तेव्हा लगेच त्याला शिवनाथ विचारतो, काय रे लेका, दूध कुणाच्या घरी टाकायला आलास तू? तर मी यांच्याच घरी दूध टाकायला आलोय, म्हणजे पद्माच्या. तेव्हा तो म्हणतो, मग त्यांच्या इथे दूध टाकायला आलास ना, मग तुझी सायकल ह्या पांढऱ्या पट्टीच्या त्या बाजूला उभी हवी, बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो, साहेब अहो 2 मिनिटाचं काम आहे, असा जातो आणि असा येतो की. तेव्हा शिवनाथ काहीच बोलत नाही. शिवनाथ म्हणतो की तरीसुद्धा बाबा, तू असं जाशील आणि असा येशील रे, पण ह्या 2 घरांचं वैर आहे ना, गेलीच 25 वर्ष सुरू आहे. त्याच्यामुळे कसं आहे ना, तू त्या बाजूला तुझी सायकल लावलीस तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे भास्कर म्हणतो की थांब र, तुझी सायकल आहे ना तिथंच लाव, मला पण बघू दे ना हा काय करतोय ते. काय करशील रे तू, काय करशील? तेव्हा शिवनाथ बघतो बघतो आणि जोरात त्या सायकलला लाथ मारतो आणि पांढऱ्या रेषेच्या बाहेर काढतो. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की शिवनाथ म्हणतात मला शिवनाथ, कळलं ना? तेव्हा इथे पद्मा आता भास्करला थांबवते आणि म्हणते जाऊ दे, जाऊ दे त्याला. आणि त्यानंतरला इथे उमा बाहेर आलेली असते. उमाला कळतं की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी वाद झालाच असेल. त्यानंतर इथे आता लगेच उमा तिथे उभी असते. शिवनाथ तिथे जातो. तेव्हा उमा बघा त्याच्याकडे आता बघत असते की काहीतरी भांडण उकरून काढलंच असेल. तेव्हा शिवनाथ म्हणतो की उमे, जा जरा, त्या दूधवाल्याचं नुकसान झाले दुधाचं, जाऊन तुम्ही त्याला त्याची नुकसान भरपाई द्या, त्याला पैसे द्या. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दूधवाला आपली सायकल वगैरे उचलत असतो. तेव्हा तिथे उमा येते आणि म्हणते की दादा हे घ्या, तुमच्या दुधाचे पैसे घ्या. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, राहू द्या ताई, राहू द्या. अहो तुमचं पती म्हणजे लई देव माणूस आहेत, पण कसं आहे ना, तुमचे मालक असे खूप प्रेमळ, पण एकदा का त्यांना राग आला ना, का ते कुणाचं बी ऐकत नाही. त्यांचा राग आणि त्यांचा द्वेष आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा इथे पैसे वगैरे तुम्ही काही देऊ नका. तेव्हा ती म्हणते, नाही नको. अरे बाबा असं नको करू, तुझं झालेलं नुकसान त्यांना आवडलेलं नाही आहे. तुला माहिती आहे ना, त्यांना कुणाचं बी नुकसान नाही आवडत. तेव्हा त्यांनी तुला पैसे द्यायला सांगितलेत, घे बाबा घे. असं म्हणून ती आता दुधाचे पैसे त्या दूधवाल्याला देऊन टाकते. आणि ते खूपच योग्य असतं, कारण लाथ मारून शिवनाथने ते दूध पाडलेलं असतं म्हणून. त्यानंतर इथे आता शिवनाथ येतो. सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा राघव फक्त तिथे नसतो. शिवनाथ म्हणतो, हे काय, राघव कुठे आहे? तो नाही आला का नाश्त्याला? तेव्हा लगेच उमा म्हणते, अभ्यास, रात्रभर जागून अभ्यास करत होता तो. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, हो का, अभ्यास करत होता, ते भी रात्रभर जागून? ती म्हणते, हो तर, रात्रभर जागून तो अभ्यास करत होता. तेव्हा आता त्याला झोप लागली, झोपू द्यावं थोडा वेळ, तुम्ही बसा बरं नाश्ता करायला.
तेव्हा शिवनाथ म्हणतो, "हो का? पण मी जेव्हा रात्री मध्यरात्री पाणी प्यायला उठलो होतो, तेव्हा तर चांगला घोरत पडला होता." ती म्हणते, "काय? अहो, थोड्या वेळासाठी झोप लागली असेल बिचाऱ्याला. नाहीतर रात्रभर जागून तो अभ्यासच करत होता. मला माहिती आहे ना." आणि त्यानंतर इथे शिवनाथला काही विश्वास बसत नाही. शिवनाथ म्हणतो, की "चला, माझी छडी द्या. वेदा, माझी छडी द्या." आणि तेव्हा इथे वेदा आता छडी देते. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, की "अजून लोळत पडलाय का? बघू दे बरं मला." आणि तो आता बघायला आलेला असतो. तेव्हा इथे उशा लावून त्याच्यावरती पांघरून हे उमानेच टाकलेलं असतं. तेव्हा छडीने आता शिवनाथ त्याला मारत असतो आणि म्हणतो, "ए उठ, उठ चल उठ." सगळेजण उठले. "तू असशील इथे कोल्हापूरचा हिरो, पण मी तुझा बाप आहे बाप. कळलं ना? चल उठ बरं, उठ." तेव्हा माधव आणि श्री दोघेजण बघत असतात. कारण त्यांना माहिती असतं, की तिथे राघव नाहीच आहे म्हणून. त्यानंतर इथे राघवला मारूनसुद्धा तो काही उठायला तयार नसतो. तेव्हा त्याच्या तोंडावरचं पांघरूण आता काढलं जातं. तेव्हा उमा तोंडावरतीच हात घेते आणि म्हणते, "अरे देवा! हे काय? म्हणजे इथे राघव नाहीच आहे का? अरे बापरे! या तर उषा आहेत." तेव्हा शिवनाथ म्हणतो, "कुठे आहे? राघव कुठे आहे? आणि हे कुणी केलं? उषा लावून अंगावरती पांघरून कुणी टाकलं?" तेव्हा इथे उमा म्हणते, "हा राघव पण ना खरंच म्हणजे कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही बाबा." तेव्हा ती म्हणत असते, की "येऊ दे, येऊ दे त्याला घरी. मी त्याला सोडणार नाही आहे. मी त्याला चांगला आता धडा शिकवणार आहे. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? असं कुणी अंगावरती पांघरून घेतं का उशीच्या?" त्यानंतर इथे शिवनाथला कळलेलं असतं, राघव काही ऐकत नाही. राघव त्याच्या मनाचंच करतो. खूपच जास्त आगाऊ झालाय तो. तेव्हा इथे हे सगळं कुणी केलं? तर इथे माधव आणि श्री उमाकडे बोट दाखवतात. उमा म्हणते, "नाही, मी नाही केलं. राघवनेच केलं असेल." त्यानंतर इथे पद्माताई शिरोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी पोस्टरं आता सगळीकडे लावलेली असतात. तेव्हा राघवला सुद्धा आपलं पोस्टर लावायचं असतं. राघवबरोबर त्याचे मामा असतात. तो म्हणत असतो, "अरे भांजा, अरे तू बघतोयस ना, पद्माताई शिरोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून सगळीकडे त्यांचेच पोस्टर लावलेत. अरे आपण आपलं पोस्टर कुठे लावायचं? सांग ना आता." तेव्हा राघव म्हणतो, की "मामा, तोच विचार करतोय मी, की आपलं पोस्टर आता लावायचं कुठं?" आणि विचार करता करता तो म्हणतो, की "मामा, आपल्याला मार्ग सापडला. आपल्याला जागासुद्धा सापडली." तो म्हणतो, "हो भांजे, सांग ना कुठं लावायचं?" तेव्हा तो म्हणत असतो, की "हा लागलाय ना पोस्टर, पद्मताई शिरोळे, याच पोस्टरवरती आपण आपलं पोस्टर लावायचं." तो म्हणतो, "काय बोलतोस काय भाच्या? अरे काय मस्त आयडिया शोधून काढलीस तू." तेव्हा तो म्हणतो, "दादा या, हे पोस्टर काढा आणि तिथे आमचं पोस्टर लावा." त्यानंतर इथे आलेली असते अन्विता आपल्या पद्मा आत्यासाठी केक घ्यायला. तेव्हा इथे भास्करची मुलगी इथे अन्विता आहे. अन्विता म्हणत असते, की केकवरती तुम्ही लिहा, हॅपी बर्थडे आत्ती. त्यानंतर इथे आता पद्माचा पोस्टर काढून तिथे उमा आणि शिवनाथचा पोस्टर लावण्यात आलेला असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई आणि आप्पा, असं सुद्धा राघवने लिहिलेलं असतं. तो म्हणतो, "अरे वा, अरे अरे मामा, अरे बघतोयस ना हा पोस्टर किती शोभून दिसतोय ते, किती छान दिसतायत रे माझे आई आणि आप्पा, किती मस्त वाटतोय पोस्टर." अशा शुभेच्छा द्यायच्या असतात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता पद्माचं पोस्टर काढून खाली टाकून दिलेलं असतं. आणि तिथेच राघवने इथे आता जाणून बुजून आपल्या आई आप्पाचं पोस्टर लावलेलं असतं. त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो. त्याच जागेवरती आपल्या इथे मावशीचं पोस्टर काढून आपल्या आईचं पोस्टर उभं केल्यानंतर त्याला तर खूपच आनंद झालेला असतो. पण हे सगळं आता बघत असते ती म्हणजे अन्विता. आणि अन्विताला भयंकर राग येतो. ती म्हणते, "अच्छा, ह्याच्या डोक्यामध्ये खूपच जास्त हवा गेली आहे वाटतं. स्वतःला हिरो समजतोय का? म्हणजे इथे माझ्या आत्तीचं पोस्टर काढून टाकलं आणि त्या जागी याने स्वतःच्या आई आणि आप्पांचं पोस्टर लावले तर थांब, आता याला बरोबर धडा शिकवते. खूपच हवा चालली याच्या डोक्यामध्ये. याला वेळीच जागेवरती आणलं पाहिजे." आणि ती आता सरळ जाते. त्याच्या डोक्यातली हवा काढता काढता अन्विता तिथे उभे असलेल्या गाडीची हवा काढत असते. तेव्हा ती सरळ आता पिन घेते
आणि तिथे असलेल्या बाईकमधली हवा ती काढत असते. तेव्हा राघव म्हणत असतो, "अगं ए काय करतेस तू? अगं ए काय करतेस? पावडरचा डब्बा. अरे मामा थांबव तुझ्या इथे पुतणीला." तेव्हा इथे आता अन्विता काही थांबायला तयार नसते. राघव म्हणत असतो, "अगं काय करतेस का? गाडीची हवा कशासाठी काढतेस? अगं थांब, पावडरचा डबा थांब ना." तेव्हा ती म्हणत असते, "तुला खूपच जास्त इथे मस्ती आली आहे का राघव? डोक्यामध्ये हवा गेली आहे का तुझ्या? आणि हे काय केलंस तू सांग ना, हे काय केलंस? त्यासाठी मी तुझ्या गाडीची हवा काढते, कळलं ना?" तेव्हा राघव म्हणतो, "अगं ते सगळं जाऊ दे, पण पावडरचा डब्बा तू या गाडीची हवा का काढलीस?" ती म्हणते, "मला पावडरचा डब्बा बोलायचं नाही हां." तो म्हणतो, "मग काय बोलायचं तुला?" "नाही नाही बरोबर, फक्त पावडरचा डब्बा नाही, तर लाली, लिपस्टिक, काजळ सगळं बोलायला पाहिजे तुला. तोंडावरती तुझ्या एवढा मेकअप थापतेस, मग तुला पावडरचा डब्बा आणि लाली लिपस्टिकच बोलायला पाहिजे ना." तेव्हा ती म्हणत असते, "जास्त बोलायचं काम नाही, कळलं ना? पोरगी आहे मी. मी नाही मेकअप करणार तर काय तू करणार आहेस का रे?" आणि ती म्हणते, की "तू जे काही केलेस ना, त्यासाठीच मी गाडीची हवा काढली." तो म्हणतो, "काय केलंय म्या?" तेव्हा ती म्हणत असते, "हे काय केलेस तू? माझ्या आत्तीचं पोस्टर काढून तिथे स्वतःच्या आईबाबांचं पोस्टर लावलेस व्हय? मग तुझ्या गाडीची हवा मी काढणार नाही का? सांग बरं." तेव्हा इथे राघव आणि मामा दोघे जण जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा अन्विता म्हणते, "काय रे, तू का एवढे दात काढतोय सांग ना." तेव्हा राघव म्हणतो, "दात काढू नाही तर काय करू? तू काय केलंस? तुला राग आला म्हणून तू येऊन गाडीची हवा काढलीस, बरोबर ना? पण कसं आहे ना, तू ज्या गाडीची हवा काढली आहेस ना, ती गाडी आमची नाहीच आहे. माझी गाडी ती बघ, ती बघ तिकडे उभी आहे. ती आहे ना, ती माझी गाडी आहे. ही माझी गाडी नव्हती. तू चुकीच्या गाडीची हवा काढली आहेस ना, म्हणून मला हसायला येतं. तुला इथे डोकं असेल तर ते तू वापरशील ना." तेव्हा ती म्हणते, "जास्त बोलायचं काम नाही, आत्ताच सांगून ठेवते. तुझी हिंमत आहे ना दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालली आहे. मुद्दामून माझ्या आत्तीचं पोस्टर काढलंस ना आणि तिथे स्वतः तुझ्या आईबाबांचं पोस्टर लावलंस." तो म्हणतोय, "मी सांगितलं ना, तुझ्या आत्तीचं पोस्टर मी का काढलं? कारण ते मला आवडलं, म्हणून ते मी काढून टाकलं. विचार हवं तर तुझ्या या काकाला." ती म्हणते, "तो माझा काका नाही आहे, कळलं ना?" तेव्हा इथे काका म्हणतात, "अगं ए बाई, अगं काय बोलतेस हे? मी तुझा खरोखर काका आहे. अगं तुझ्या वडिलांचा सख्खा छोटा भाऊ आहे म्या." तेव्हा ती म्हणते, "असशील तू, पण मी तुला माझा काका नाही म्हणत, कळलं ना? कारण का तू यांच्याकडे राहतोस." तेव्हा राघव म्हणतो, "हां ठीक आहे, नको मानू, पण ते आमच्याकडेच राहणार, कळलं का? काहीही झालं तरीसुद्धा तू त्यांना काका मान, नाहीतर नको मानू. तो माझा मामा आहे आणि तो आमच्याकडेच राहणार. बरोबर ना मामा?" तो म्हणतो, "अगदी बरोबर भाच्या." तेव्हा इथे अशा रीतीने अन्विता म्हणत असते, की "जा ना मग जा, तिच्याकडेच राहा. आम्हाला काय करायचं आहे? तो आमच्याकडे राहत नाही ना, म्हणून मी तुला माझा काका मानत नाही." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता म्हणत असते, की "तुम्ही इथे माझ्या आत्तीचं पोस्टर काढलं ना, आता बघा मी काय करते, बघाच." तेव्हा इथे याच्या डोक्यामध्ये ना दिवसेंदिवस खूपच जास्त हवा चालत चालली, आगाऊपणा करायला लागलाय जास्तीचा. पण मी सुद्धा अन्विता अन्विता, मी पण ह्याचा आगाऊपणा खपून घेणार नाही. त्यानंतर इथे राघव म्हणतो, की "ही जरा जास्तच बोलते ना, प्रत्येक वेळेला भेटली की टिवटिव टिवटिव करत राहते. हिला ना आता दाखवतोच मी बरोबर." त्यानंतर इथे दोघेही रागारागाने एकमेकांना बोलत असतात, एकमेकांची खिल्ली उडवत असतात, पण दोघेही आता सोबतच घरी यायला निघालेले असतात. त्यानंतर इथे पांढऱ्या रेषेच्या आजूबाजूलाच दोघेजण आपली गाडी उभी करतात. त्यानंतर इथे राघव हसत असतो. तेवढ्यातच अन्विताचा जो भाऊ आहे ना, तो म्हणतो, "काय गे अन्विता, याने काय तुला त्रास-बिरास दिला की काय?" तेव्हा ती म्हणत असते, की "अख्ख्या कोल्हापूरमध्ये ह्या अन्विताला कुणीही त्रास देऊ शकत नाही, कारण मी कोण आहे माहिती आहे ना? अजिंक्य तारा आहे मी, अजिंक्य तारा. त्यामुळे कुणीही मला अजिबात त्रास देऊ शकत नाही, कळलं का? आणि मी कुणाचा त्रास खपून तरी घेणार आहे का? याच्यासारखा मुलाचा हा काय मला त्रास देणार?" तेव्हा राघव म्हणतो, "बापरे, घाबरलो मी घाबरलो. खरंच मी घाबरलो. चल निघ." तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, "ए जास्त बोलायचं काम नाही, कळलं ना?" तेव्हा राघव म्हणतो, तुला काय आता वेगळ्या भाषेत सांगू का? चल तू पण निघ, जास्त बोलायचं नाही." त्यानंतर इथे राघव आपली गाडी घेतो आणि आता आतमध्ये लावायला जातो. तर अशा रीतीने इथे आता राघव आणि अन्वितामध्ये सुद्धा भांडण हे झालेलंच असतं. तेव्हा इथे सगळेजण आता राघवची वाट बघत असतात. राघव आणि मामा दोघेजण घरामध्ये येतात. तेव्हा राघव बोलतच येत असतो,
काय तर म्हणे अजिंक्य तारा आहे, मी अजिंक्य तारा. काय बोलायचं म्हणून काय पण बोलायचं का माणसाने. त्यानंतर इथे आता काका तोंडाला हात लावूनच बसलेले असतात. शिवनाथ शिवनाथ म्हणत असतो की राघवला येऊ दे, त्याला बरोबरच करतो आता. तेवढ्यातच तिथे उमा येते आणि म्हणत असते की राघव, अरे हे समज काय आहे, तुला किती वेळा सांगितलं. बाबांनी नियम केल्याप्रमाणे सकाळी सगळ्यांनी एकत्र नाश्ता करायचा म्हणून तुझ्या लक्षातच राहत नाही का रे ते. कुठे गेला होतास तू. हे बघ यापुढे असं जायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. हां, मला चालणार नाही ते. तेव्हा इथे उमा मुद्दामूनच राघवला बोलत असते, जेणेकरून इथे आता त्याला शिवनाथ काही बोलायला नको म्हणून. पण इथे शिवनाथ काही गप्प बसत नाही. शिवनाथ म्हणतो, कुठे गेला होतात तुम्ही आणि हातामध्ये काय आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही याच्यामध्ये काहीच नाही, असंच आहे ते, काही नाही याच्यामध्ये महत्त्वाचं. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो की जा श्री, जरा जा आणि बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा श्री म्हणतो, कोण मी. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, अरे बाबा तुझंच नाव आहे ना श्रीधर, मग तुलाच म्हणतोय मी, जा आणि बघ त्याच्यामध्ये काय आहे ते. त्यानंतर इथे श्री येतो, ते उघडतो आणि ओपन करून बघतो तर काय, त्याच्यामध्ये आता शिवनाथ आणि इथे उमाचा फोटो असतो आणि 25व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतात, लग्नाच्या वाढदिवसाच्या. तेव्हा इथे श्री घाबरतो, तो म्हणतो अरे देवा, आणि तो लगेचच कापड खाली करतो. त्यानंतर इथे लगेच शिवनाथ म्हणतो, काय रे श्री, काय आहे त्याच्यामध्ये. श्री म्हणतो, याच्यामध्ये काही नाही आहे, म्हणजे मला तरी काही आठवत नाही आहे काय आहे ते, मला कळतच नाही आहे काय आहे याच्यामध्ये. जाऊ दे दादा, तू बघतोयस का रे जरा, हे काय आहे ते बघ, तुला तरी कळतंय का. तेव्हा माधव जातो आणि तो आता उघडून बघत असतो की त्याच्यामध्ये काय आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, माधव बघतो तर काय, त्याच्यामध्ये आपल्या आईवडिलांचाच फोटो असतो. तो बघितल्यानंतर माधव खूपच जास्त घाबरतो. तो म्हणतो अरे देवा. तेव्हा शिवनाथ म्हणतो, काय रे माधवा, काय आहे त्याच्यामध्ये. माधव म्हणतो, काही नाही बाबा, काही नाही आहे, आपलं काही नाही आहे, मामाचं काहीतरी असेल, पण आपलं काहीच नाही आहे, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे माधव म्हणतो की मामा, तुझं आहे ना ते वस्तू, जा तू घेऊन जा आणि एक काम कर, आज नाश्ता आहे ना बाहेरच करा. त्यानंतर इथे तो मामाला आणि इथे राघवला दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मामा पण म्हणतात की बरं बरं ठीक आहे, मी आहे, बाहेर आहे मी. तेव्हा शिवनाथ म्हणतो, ए थांब, कुठे जातोयस तू, कुठे जायचं नाही, तिथेच थांबायचं. तेव्हा मामा म्हणतात, हो थांबलो थांबलो मी, हा काय इथेच थांबलो. त्यानंतर शिवनाथ उभा राहतो, स्वतः जाऊन आता ते काय आहे ते बघणार असतो. तो फोटो आहे पण तो कुणाचा आहे हे बघायचं असतं. तेव्हा लाल कापड ते उचलतात आणि बाजूला करतात, तर लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई आणि आप्पा असं छान लिहिलेलं असतं आणि त्यांचा फोटोसुद्धा असतो. तो बघितल्यानंतर उमा खूपच जास्त घाबरते. अरे देवा, आता हा फोटो जर यांनी बघितला तर यांना खूप जास्त राग येईल, चिडतील, हे आता उमाला माहिती असतं आणि तसंच होतं. इथे आता तो पोस्टर आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं शिवनाथ जेव्हा बघतो, शिवनाथला खूप जास्त राग येतो. शिवनाथ म्हणतो, हे सगळं काय आहे, काय आहे हे सगळं. आणि तो इथे जोरदार आता राघवच्या कानाखाली देतो. जोरदार राघवच्या कानाखाली बसलेली असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो, काय रे, तुला कळत नाही का, या घरामध्ये मी कधीच लग्नाचा वाढदिवस साजरा करत नाही, हे माहिती नाही आहे का तुला. आणि तुझ्या आईला या गोष्टीमुळे त्रास होतो, हे पण माहिती नाही आहे का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राघव म्हणतो की आप्पा, तुम्हाला कुणी सांगितलं की आईला या गोष्टीने त्रास होतो. तुम्ही तुमचं ठरवलं का. अहो एकदा तुम्ही आईला विचारायचं तरी की तिला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे की नाही. 25 वर्ष तिने तुमच्यासाठी तिचा जीव मारला ना, मग आता तरी तिला विचारा ना की तुला लग्नाचा वाढदिवस करायचा आहे साजरा की नाही करायचा आहे. तिचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, अच्छा, म्हणजे तू आता तुझ्या वडिलांना शिकवणार आहेस का. काय रे, तुझ्या आईचं मन मला कळत नाही. तो म्हणतो, प्रत्येक वेळेला आई बोलूनच दाखवते असं नाही ना बाबा, तुम्ही तिचं मन इथे जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करा. आत्तापर्यंत तिने तुमच्यासाठी कधी लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही. निदान आता तरी तिला विचारा ना की तुला तुझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे का म्हणून. तिला करायचा पण असेल, पण तुमच्यामुळे तुमचा मान ठेवायचा असेल म्हणून सुद्धा ती नकार देत असेलच ना. मग आप्पा, आईचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न निदान तुम्ही तरी करायचा, असं इथे राघव म्हणत असतो. आई काही बोलत नाही,
पण आपल्याला कळायला नको का? त्यानंतर इथे अन्विता केक घेऊन आलेली असते. हॅपी बर्थडे पमा आत्या असं तिने लिहिलेलं असतं आणि ती म्हणते की घे आत्ती हॅपी बर्थडे. सुरी घे आणि केक कट कर बरं. सगळेजण इथे हॅपी बर्थडे टू यू असं म्हणायला उभे असतात. तेवढ्यातच इथे चिडलेला शिवनाथ इथे आपला आता फोटो फ्रेम घेऊन येतो आणि जोरात इथे फोटो फ्रेम फेकून देतो. ती बरोबर आता खिडकीतून इथे पद्माच्या केकवरतीच पडते आणि खिडकीतून पद्माचा केकवरती फोटो फ्रेम पडल्यानंतर तिला भयंकर राग येतो. कारण का तो त्यांच्या लग्नाचा फोटो असतो आणि तो बघितल्यानंतर इथे आता पद्माला खूपच जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये पद्मा तो फोटो घेते आणि घेऊन आता बाहेर येते आणि खाली इथे रस्त्यावरती त्यांच्या बाजूला टाकून देते आणि जो भास्कर आहे ना तो इथे काडीपेटी घेतो आणि त्या फोटोला आता आग लावतो आग. त्यानंतर इथे दोन कुटुंबांमध्ये पुन्हा वाद होतो. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते की जास्त बोलायचं काम नाही कळलं ना, चल निघ इथून. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो की माझ्या बायकोला काय बी बोलायचं नाही हां, आता शेवटचं सांगतोय. तेव्हा ती म्हणत असते बोलणार, मी बोलणार तुझ्या बायकोला, मी का नाही बोलायचं? तुझ्या बायकोने काय केलं हे तू विसरला असशील, मी नाही विसरले. तिला तुझ्या बायकोला भिकेचे डोहाळे लागले म्हणून तिने तुझ्याबरोबर लग्न केलं, कळलं ना? तिने तिचा संसार मांडला. तिचा संसार करण्यासाठी तिने माझा संसार मोडला त्याचं काय? स्वतः लग्न केलं पण तिच्यामुळे आत्तापर्यंत मी बिनलग्नाची राहिले. तिने तिचा संसार थाटला रे, पण माझा संसार तिच्यामुळे मला थाटता आला नाही. कारण माझं लग्नच इथे ठरलं नाही. तिच्यामुळे मी माझा संसार करू शकले नाही. मग तुझ्या बायकोला तर मी बोलणारच ना आणि ते सुद्धा मी मरेपर्यंत बोलणार, असं इथे पद्मा आता उमाला म्हणत असते.